हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे इयत्ता 10वीचं ते बघत होतो. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत महत्त्वाचे विचारवंतही पाहिलेत. इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा आपण पाहत आहोत. तर त्यामध्ये इतिहास संशोधन पद्धत, वेगवेगळे महत्त्वाचे विचारवंत आपण पाहिले होते. तर आज आपण त्याचा उर्वरित घटक किंवा उर्वरित भाग बघूया. तर सुरुवात करूया कार्ल मार्क्सपासून. तर कार्ल मार्क्सचा जो कालावधी आहे तो 1818 ते 1883 आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आला. बघा, यावेळेस वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं मांडली होती, परंतु इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. कार्ल मार्क्स यांनी काय विचार मांडला, तर इतिहास हा मेलेल्यांचा किंवा अमूर्त ॲब्स्ट्रॅक्ट थिंग्सचा, इमॅजिनेटरी थिंगचा नसतो, तर तो कोणाचा असतो? जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध, त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची कशी वर्गवारी झाली हे सांगतात, तर विषम विभागणी झाली. त्यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होतो आणि मानवी इतिहास अशा संघर्षाचा इतिहास आहे, असं कोण सांगतात? कार्ल मार्क्स सांगतात. आणि मग त्या लोकांचं उत्पादन, त्याची साधनं, त्यांची आर्थिक व्यवस्था, त्यांचं आर्थिक शोषण, अशा अनेक घटनांवर त्यांचा इतिहास ठरत असतो, असं कोणी सांगितलं? कार्ल मार्क्स यांनी सांगितलं. तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल नावाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे. तर कार्ल मार्क्स नंतर येतात मायकल फुको. तर मायकल फुको यांचा काळ 1926 ते 1948 मानला जातो. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. तर मायकल फुको जे आहेत त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये आपल्या इतिहासाची कालक्रमानुसार क्रोनॉलॉजिकल अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं सांगितलं. काय सांगितलं मायकल फुको यांनी आपल्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेजमध्ये? तर ते म्हणतात इतिहासाची क्रोनॉलॉजिकल अशी घटनावार वर्गवारी करणे ही पद्धत चुकीची आहे. कारण पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून काय उद्दिष्ट असलं पाहिजे? तर भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. आणि इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. आधुनिक इतिहासाची लेखनव्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेलेल्या साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला अशा विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ शकतात, असं मायकल फिको म्हणतात. तर मायकल फिकोलच्या ह्याच्यानंतर ॲनल्स प्रणाली. बघा, ॲनल्स प्रणाली काय आहे हो? 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने एक इतिहास लेखनाची पद्धत प्रचलित होती आणि ती पद्धत उदयाला आली. आणि ॲनल्स या प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली आणि त्याला ॲनल्स प्रणाली म्हणतात. आणि ही कुठे उदयाला आली होती? फ्रान्समध्ये. कितव्या शतकामध्ये? 20व्या. तर राजे, महान नेते, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना, इतिहास हा फक्त राजकीय घडामोडी, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यावर इतकाच असतो का? नाही. तर त्या काळामध्ये असणारं हवामान, तिथली लोक, त्यांची शेती, त्यांचं दळणवळण, त्यांचं तंत्रज्ञान, त्यांचा व्यापार, या सर्व गोष्टींचा विचारसुद्धा इतिहासात होतो, असं ॲनल्स प्रणाली मानते. आणि याचं श्रेय फ्रेंच इतिहासकारांना पण दिलं जातं. त्यानंतर येतं स्त्रीवादी लेखन. मग स्त्रीवादी लेखन काय आहे? स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, ज्याला आपण फेमिनिझम पण म्हणतो. सिमोन दे बोवा ज्या फ्रेंच विदुषी आहेत, फ्रेंच रायटर आहेत सिमोन दे बोवा, स्त्रीवादी मूलभूत भूमिका त्यांनी सिद्ध केली. त्यांनी पहिला महिलांच्या बाजूनं विमेनिझमचं असं लिखाण केलं. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनांचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत त्यांची नोकरी, त्यांचे रोजगार, ट्रेड युनियन यासारख्या संस्था, स्त्रियांचे कुटुंब, आयुष्य या विविध पैलूचा सविस्तर विचार करणारे संशोधन 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर त्यांनी भर दिला. तर अशा प्रकारे इतिहास लेखनाची पाश्चात्य आपल्याला संकल्पना दिसून येते.
तर बघा, आता स्वाध्याय करत असताना तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला पर्याय शोधून रिकाम्या जागा पूर्ण करायच्यात. चुकीची जोडी दुरुस्त करा असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. संकल्पना स्पष्ट करा असेही प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. तर अशा काही प्रश्नांची आपण जरा उजळणी करून घेऊ. बघा, तर बघा प्रश्न आहे त्यांच्या इथे आपण बघू शकतो. तर काही प्रश्नांची उजळणी आपण इथं करणार आहोत. तर त्यामध्ये बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याची उत्तरं लिहा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणतात. तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेर यास म्हणतात. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कुणी लिहिला? बघा, आत्ताच आपण पाहिलं की मायकल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर बघा, चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहा सांगितलेलं आहे. तर आता इथं जोड्या दिलेत. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. बरोबर आहे. बरोबर आहे का? हो. लिओपोल्ड वॉन रँके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हिरोडोटस यांचा द हिस्ट्रीज फेमस आहे. पण कार्ल मार्क्सचा डिस्कोर्स ऑन द मेथड नाही आहे. डिस्कोर्स ऑन मेथड हा मायकल फुकोचा आहे. तर कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ आहे. बघा, आता छोट्या छोट्या संकल्पना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. खालील संकल्पना स्पष्ट करा. हेगेल यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी 2 वर्गवारी विरोधी प्रकारात त्यांची वर्गीकरण करावं लागतं. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट ही जी पद्धत असते याला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असं म्हटलं जातं. तर या पद्धतीत प्रथम 2 सिद्धांत मांडले जातात. त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर जे केलं जातं त्यालाच आपण द्वंद्ववाद म्हणत असतो. बघा, दुसरी संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे, ॲनल्स प्रणाली. जसं आपण अभ्यासत असताना पाहिलं आपलं लेसन की 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने एक प्रणाली होती. इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली होती आणि ॲनल्स प्रणालीमुळे त्याची दिशाच बदलली इतिहास लेखनाची. कारण त्यामध्ये काय सांगितलं होतं की इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते यांचा नाही आहे. तर तो कसा आहे, त्या काळामध्ये असणारा हवामान, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी याचा सुद्धा अभ्यास इतिहासात होतो. हे जे मानलं जाऊ लागलं त्यालाच आपण काय म्हणतो, ॲनल्स प्रणाली असं म्हणतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर आता त्याला कारण देऊन आपल्याला स्पष्ट करायचं आहे. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आता स्त्रियांशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे लिखाण सुरू झाले, संशोधन सुरू झाले, कारण स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार पण होऊ लागला होता. त्याचबरोबर त्यांची नोकरी, रोजगार, ट्रेड, त्यांचे कुटुंब यासुद्धा पैलूंना महत्त्व जाऊ लागलं होतं संशोधनामध्ये. आणि 1990 नंतरची स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यानंतर फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्ही पेन आणि पेन्सिल घेऊन बसला असाल आणि चांगल्या प्रश्नांची तयारी करा. तुम्ही 25 ते 30 मार्कामध्ये जे आहे ते कसं उत्तर लिहायचं. तर इतिहास लेखन म्हणजे काय आहे, रेने देकार्त यांच्या इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला होता, ही अशी छोटी छोटी अशा सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तरं लिहिता यावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा आहे. त्या बघा, तिसरा प्रश्न पण तुम्ही बघू शकता. व्हॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक का म्हटले जातं बाबा? तर व्हॉल्टेर यांना इतिहास लेखनाचं जनक आपण म्हणतो कारण त्यांनी फक्त घटनाक्रमांवर लक्ष केंद्रित न करता अनेक बऱ्याच घटना आहेत ज्या इतिहास लेखनात महत्त्वाच्या आहेत असा विचार त्यांनी मांडला होता. त्याचबरोबर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा असा पण प्रश्न तुम्हाला येतो. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत, तर तुम्हाला अशा प्रकारे ती संकल्पना तुम्ही स्पष्ट करू शकता. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स यांचा वर्गवाद सिद्धांत स्पष्ट करा. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? तर बघा, आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आपण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? बघा, 25 ते 30 ओळीमध्ये शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. लिओपोल्ड वॉन रँके हा यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
तर अशा प्रकारे तुम्ही लॉंग ॲन्सर, शॉर्ट ॲन्सर, रिकाम्या जागा अशा प्रश्नांची तयारी करून जायची आहे. धन्यवाद.